दंडवत हो. आजच्या या दृष्टांत निरूपण सत्रामध्ये आपण आज जो दृष्टांत घेणार आहोत तो दृष्टांत आहे 13 क्रमांकाचा, जैसा माळेकाराचा. माळेकार म्हणजे माळा माहिती आहे, जमिनीपासून जे उंच आहे, जे आपण बांधतो, खास करून शेतामध्ये ते बांधल्या जातं आणि त्या माळ्यावर जो राहणारा आहे त्याला माळेकार असं म्हटलं जातं. शेतासंबंधित असेल तो शेतकरी. तसं जो माळ्यावर राहतो आणि तो माळा का बांधलेला असतो शेतामध्ये, की उंचावरून ज्याची जास्त शेती वगैरे आहे तो माळ्यावरून पूर्ण शेताकडे आपल्या लक्ष ठेवू शकतो आणि म्हणून आणि ते इतर जनावरांच्या दृष्टीने देखील ते त्या व्यक्तीसाठी ते सुरक्षित असतं. आणि असा हा माळ्यावर राहणारा हा जो काही माळेकार आहे त्या माळेकाराच्या संबंधित हा दृष्टांत आहे. कर्मवशे पातले दुःख भोगिता देखोनी, जीवी अनुकंपा उपजोने दावे. कर्मवशे पातले दुःख म्हणजे आपण जे काही दुःख भोगत असतो ते कर्मवशे पातले म्हणजे कर्माने जे आपण जोडलेले आहे तेच आपल्याला भोगायला मिळतं. तुम्ही काय म्हणता की बाबा देवाने आम्हाला दुःख का दिलं? मुळात देव सुख दुःख भोगवतच नाहीत, ते देवता भोगवत असतात. जसं एखाद्या बँकेमध्ये तुम्ही जाता तर तिथे कर्मचारी असतात, मुख्य तो मालक नसतो तिथे. तशा पद्धतीने तिथे जे काही भोगवणारे आहेत त्या देवता आहेत, म्हणून त्याच्यामध्ये परमेश्वराचा काही संबंध येत नाही. जे परमेश्वर तुम्हाला दुःख देत नाही. दुःख मिळतं कसं ना, कर्मवशे पातले म्हणजे कर्मानुसार तुम्ही जे जोडलं तेच तुम्हाला मिळणार. तुमच्या ताटामध्ये काय वाढलं जातं, म्हणजे जेवण वाढतं ते कुठलं जेवण असतं? जे तुम्ही आतमध्ये बनवले, स्वयंपाक घरामध्ये जे जेवण बनवलं तेच वाढायला येणार ना. की तुम्ही बनवलेलं तिखट आहे आणि बाहेर वाढायला गोड येईल का? जे बनवलं तेच वाढायला येतं. तशा पद्धतीने जे जोडलं तेच भोगायला येतं. वेगळं काही भोगायला मिळेल का? तुम्ही पाप जोडले आणि तुम्हाला लगेच पुण्य जोडायला भोगायला मिळेल का? तुम्ही दुःख जोडले स्वतःहून आणि मग आपल्याला काहीतरी सुख भोगायला मिळेल का? हे डोक्यातनं काढून टाकायचे. आपण सगळे तिथेच अडकलेलो आहोत की आम्हाला सगळ्यांना आनंदच पाहिजे, सुखच पाहिजे, दुःख अजिबात नसलं पाहिजे. सांगा बरं, त्या पिठाला तुम्ही दुःख दिल्याशिवाय भाकरी बनते का? भाताला तांदळाला दुःख दिल्याशिवाय भात बनतो का? या सगळ्यामध्ये तुम्हाला त्यांना दुःख द्यावंच लागतं. सुख दिलं तर भाकरी तुम्ही हे केली, थापली आणि फ्रीजमध्ये ठेवली तर चालेल का? म्हणजे दुःख हे आहेच आणि सुखही आहेच. याला तुम्ही काय केलं पाहिजे? स्वीकारलं पाहिजे. सुख दुःख कर्म आहेत आणि पाप पुण्य हे आपण केलेलं असल्यामुळे पापामुळे दुःख आणि पुण्यामुळे सुख हे मिळत राहतं. तर त्या संदर्भामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला जसं ऊन आवश्यक आहे तशी सावली आवश्यक आहे. जेवढी सावली तुम्हाला आवश्यक असते तेवढंच तुम्हाला ऊन देखील आवश्यक असतं. उन्हाळ्यात तुम्हाला सावली लागते आणि हिवाळ्यामध्ये ऊन लागतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण ऊन आणि सावली दोन्ही पण स्वीकारलेला आहे. एक वेळ अशी असते की थंडी सुद्धा आपल्याला सहन होत नाही. एक वेळ असते की उष्णता आपल्याला सहन होत नाही. एक वेळ अशी असते की उष्णता आपल्याला आवश्यक असते, एक वेळ अशी असते की थंडी आपल्याला आवश्यक असते. या दोन्ही गोष्टी जर स्वीकारल्या तसं कर्म सुद्धा तुम्ही स्वीकारलं पाहिजे. दुःख आलं तर काय हरकत नाही, दुःखही भोगायचं. सुख आलं तर सुखही भोगायचं. दुःखामध्ये खचून नाही जायचं आणि सुखामध्ये एकदम काय बोलतात अति आत्मविश्वासाने हे नाही करायचं. म्हणजे दोन्ही गोष्टी घातक ठरू शकतात.
आणि म्हणून सांगितलं की कर्मवशे पातले दुःख भोगिता देखोनी. अनेक लोक जे आहेत दुःखी आहेत ते कर्मवशे पातले दुःख त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. जसं कोणीतरी भीक मागतो तर तुम्हाला काय होतं, एकदम त्यांच्याविषयी दया निर्माण होत असते, पण त्यांनी ते दुःख जोडलेलं आहे आणि तो ते भोगतो आहे आणि त्याला ते काही वेळेला ते भोगू द्या, कारण की ते भोगूनच संपणार आहे. लहान मुलाला तुम्ही काय सांगता, ताटात वाढलं तेवढं खा, अजिबात टाकायचं नाही. म्हणजे त्याला जेवढं वाढलेलं आहे त्याच्या नशिबाने आत्ताच्या घडीला तेवढं त्याला ते अन्न संपवायचंच आहे, म्हणजे खाऊन संपवायचं आहे. न खाऊन संपवायचं नाही, फेकून नाही देता येत. ते अन्न एखाद्या फेकून देता येईल, पण दुःख किंवा कर्म असं फेकून देता येत नाही, काढून टाकता येत नाही. ते येतच आपल्या नशिबाला आणि मग त्या वेळेला तुम्हाला ते भोगायचं आहे. आता समजा लाईट गेली तर आपण काय करू शकतो, लाईट तयार करू शकतो का लगेच इथे? नाही, गेली लाईट. मग जेव्हा ती लाईट येईल तेव्हाच आपलं पुढे आपल्याला पंखा चालू होईल वगैरे वगैरे. म्हणजे काही गोष्टी तुम्ही स्वीकारत असता तर ते तुम्हाला बरं असतं. जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत मग अवघड असतं. आणि म्हणून एखादा व्यक्ती जर का असं दुःख भोगत असेल तर त्याला बघून तुम्हाला मनामध्ये दया येण्याचं कारण नाही, कारण की त्यांनी ते तसे कर्म केलेले आहेत. म्हणून त्याच्याविषयी वाईट चिंतन पण करायचं नाही बरं का. एखादं दुःखात ते लगेच आपण ह्यांनी लय पाप केलेले आहेत बरं का, असं बोलायचं नाही. आणि कुठे जरी अनुकंपा जरी उत्पन्न झाली तरी तुम्ही त्याचं दुःख कमी नाही करू शकत. एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्याचं दुःख कमी करायला बघता, ते दुःख कमी होत नसतं आहे ना. कोणाला जर काटा रुतलेला आहे आणि तुम्ही त्याचा काटा काढायला गेलात तर काय होतं, तो काटा निघत तर नाही पण तो अजून आतमध्ये निघून जातो. तुम्हाला वाटतं आपण काढायला गेलो एक आणि झालं एक. म्हणजे काय होतं, त्याचं दुःख हे ठरलेलं आहे, ते जेवढ्याच तेवढं राहणारच आहे. तुम्ही ते कमी करू म्हटलं तर कमी होणार नाही. आता हे तुम्हाला थोडं अवघड वाटेल. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. एखाद्याचा आनंद आहे तो जर का तुम्ही कमी करायला गेलात तर है ना, आपण एखाद्याचं दुःख कमी करतो की नाही माहिती नाही, पण एखाद्याचा आनंद मात्र आपण कमी करायला बघतो. एखाद्याने चांगले कपडे घातले असे आपल्याला वाटतायला भाजीचे डाग पडलेच पाहिजेत बरं का जेवताना वगैरे, आपल्या मनामध्ये असं सुरू राहत असतं. म्हणजे एखाद्याचं सुख कमी करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो, तर कुणाचं तुम्ही सुख काही कमी करू शकत नाही, दुःखही कमी करू शकत नाही. आणि एक स्वीकारायचं असतं, जर का एखादा व्यक्ती त्या दुःखामध्ये तुम्ही त्याचं सांत्वन करू शकता, एक माणुसकीच्या नात्याने तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करू शकता, पण त्याचं जर का दुःख कमीच होत नसेल तर तुम्ही स्वतः अस्वस्थ राहायचं नाही, तुम्ही दुःखी होऊन बसायचं नाही. आपण दवाखान्यात कोणाला भेटून आलो की आपलं तेच चालू राहतं, खूप तब्येत खराब आहे त्यांची, म्हणजे आपल्याला एवढं ते दुःख होऊन जातं. अर्थात ते माणुसकीच्या पद्धतीने भावनिकतेच्या पद्धतीने ते होणं स्वाभाविक आहे, परंतु त्यांचं दुःख आपण स्वीकारलं देखील पाहिजे. त्याविषयी अनुकंपा उपजोने दावी, म्हणजे एकदम तुम्हाला दया वगैरे जी येते ती स्वाभाविकपणे येईल, पण त्याच्यामध्येच आयुष्यभर किंवा दिवसभर महिनाभर त्याच्यामध्येच राहायचं नाही. तुमचं पण एक वैयक्तिक आयुष्य आहे, तुमचं स्वतःच एक चिंतन आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो दृष्टांत आहे, हा दृष्टांत जेव्हा मी सांगेन त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की मी काय बोलतोय. कुणाविषयी अनुकंपा उपजो द्यायची नाही आणि कुणाविषयी उपजली पाहिजे अनुकंपा, म्हणजे कीव किंवा दया वगैरे वगैरे. आणि हा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. एका वसो म्हणजे जो बैल आहे त्या बैलावरून हा दृष्टांत स्वामींनी भक्तजनांना सांगितलेला आहे. डोमेग्राम येथली लीळा आहे. छिन्न वृषभ पास, छिन्न म्हणजे तोडले, वृषभ म्हणजे बैल, त्याचे पास म्हणजे बंधन. म्हणजे आता काय वाक्य तयार होईल, एका बैलाचे जे काही बंधनं आहेत ती तोडली आणि ते तोडल्यानंतर भटाप्रती कर्म ज्ञान निरूपण. म्हणजे आता आपल्याला हे लक्षात आलं की या लीळेमध्ये भक्तजन आहेत, स्वामी आहेत, एक बैल आहे,
आणि त्याला बांधलेला आहे आणि त्याला मुक्त केलेला आहे. आणि तदनंतर स्वामींनी कर्मज्ञानाचं निरूपण केलेलं आहे, कर्म कशा पद्धतीचं असतं वगैरे. एकुदी गोसाव्यांसी उद्याचा पूजा सुरू झाला. सकाळचा पूजा अवसर स्वामींना झालेला आहे. हेमळार्जुन तळी आसन झाले, म्हणजे एक झाड आहे, म्हणजे दोन झाडं एकत्र अशी आलेली आहेत, तिथे स्वामींना आसन झालेलं आहे. वसो एकू तो गावीची सेते खाय. एक बैल आहे, मोकळा बैल आहे, तो काय करतो, लोकांच्या शेतात जाऊन शेताचं नुकसान तो करतो. आता हे शेताचं नुकसान हे फक्त शेतकरीच लोकांना कळू शकतं बरं का. बाकी शहरी विभागातल्या लोकांना शेताचं नुकसान काय असतं याचा काही अंदाज येणार नाही, पण शेतकरी व्यक्ती त्याला कळतं की शेताचं नुकसान होतं म्हणजे काय होतं ते. आणि तो बैल रोज येऊन ते शेताची नासधूस करून जातो. आणि एकू दिवशी गावीचे अवघे मीनले, सगळे गावातले लोक एकत्र आले, बैलासाठी मिटिंग झाली बरं का. आणि तयाची या खुर्या घेतलिया, सगळ्यांनी निर्णय केला या बैलाला काहीतरी आता काहीतरी धडा शिकवला पाहिजे. आणि सगळ्यांनी त्या बैलाला काय केलं, ताब्यात घेतलं, त्याला काहीतरी बांधलं, म्हणजे त्याच्या खुराच्या वरती त्याला बांधून टाकलं. त्याचे सगळे ते चारी पाय आहेत, दोन पाय पुढचे पुढे बांधले, मागचे मागे बांधले आणि त्याला सोडून दिलं. तिन्ही दी तयासी पाणी नाही. 3 दिवस म्हणजे बांधून 3 दिवस झाले आता, आणि 3 दिवस त्याला पाणी नाही, म्हणजे अन्न देखील नाही बरं का. नाहीतर म्हणजे इथे पाणी म्हणजे शेवटचा टप्पा सांगितला, पाणी सुद्धा नाही म्हणजे अन्न सुद्धा नाही. आणि मग तिसऱ्या दिवशी तो पाणी यासी हळूहळू येत आहे. त्याला जसं चालायला जमेल तशा पद्धतीनं तो नदीच्या दिशेने स्वतःला घेऊन येतो आहे. आणि आता काय झालं, 3 दिवस झाल्यामुळे आता एक संयम जो आहे तो सुटलेला आहे बैलाचा. आता पाणी नाही पिलं तर आपण मरू, म्हणून अशा वेळेला मग तो त्या नदीच्या दिशेने चाललेला आहे. तर भक्तिजनी देखीला, त्याला काही चालता येत नाही बांधलेला असल्यामुळे, परंतु जसं जमेल तसं तो बैल येतो आहे. आणि भक्तिजनांनी पाहिलं त्याला. स्वाभाविक असं कोणी जर का आपण पशु प्राणी बघितला आपल्याला दया येईलच, या दुःखामध्ये आहे, त्याला मुक्त केलं पाहिजे. जसं एखाद्या पिंजऱ्यामध्ये बिबटा असेल तुम्हाला वाटेलच की नाही, वाटेल की नाही, नाही वाटणार. बघा, प्राणी बदलला की लगेच विचार बदलले आपले. बिबट्या किंवा वाघ असेल तर मग तुम्हाला वाटणार नाही की याला मुक्त करावं, पण तो बैल असल्यामुळे या लोकांना वाटलं की अरे हा तर दुःखामध्ये आहे. ते म्हणतात स्वामींना, जीजी कैसा बापुडा खुरी अडला असे. कैसा बापुडा म्हणजे किती बिचारा. जोपर्यंत माणूस कुठलेही कर्म करण्यासाठी मुक्त असतो तेव्हा तो बिचारा नसतो, पण ते सर्व कर्म केल्यानंतर त्याला जे दुःख भोगावं लागतं तेव्हा मात्र तो बिचारा होऊन जातो बरं का. म्हणजे एखादा जेवणारा खाणारा माणूस बिचारा नसतो, पण तो सगळं खाल्ल्या पिल्ल्यानंतर मग त्याला जे काही तब्येत त्याची खराब झाली की मग आपल्याला तो बिचारा वाटायला लागतो. तसं एखादी व्यक्ती काहीही कर्म करते, पाप करते आहे, दुःख देते आहे वगैरे वगैरे, त्यावेळी तो आपल्याला बिचारा वाटत नाही, पण त्याच्या बदल्यामध्ये जेव्हा तो दुःख भोगायला लागतो तेव्हा आपण म्हणतो अरे आपल्या वैराला सुद्धा असं दुःख नको, अशा भावना आपल्या तयार होतात. तर तशा पद्धतीची भावना त्यांची तयार झाली त्या बैलाविषयी की बापुडा खुरी अडला असे. म्हणजे सगळ्यांनी काय केलंय, त्याचे खुरा कोणीतरी पाय याचे कोणीतरी बांधून ठेवलेले आहेत. याची या खुरिया खांडू, म्हणजे याला पाय त्याचे जे आहेत ते दोर ज्याने बांधलेले ते दोर कापून टाकू आणि याला मुक्त करू आपण, असा पहिला विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि गोसावी विनवणी न स्वीकारतीची, स्वामींना त्यांनी ते बोलून दाखवलं, त्या बैलाला आम्ही मुक्त करू का आम्ही. तेव्हा स्वामी त्यांच्या विनंतीचा स्वीकार करत नाही, स्वामी काहीच बोलत नाहीत. मागुते विनविले, पुन्हा स्वामींना त्यांनी विनंती केली की जीजी कैसा बापुडा वसो खुरी अडला असे. पाय बांधल्यामुळे याची अशी परिस्थिती झालेली आहे.
अवघे बंद मासान तू गेले असती. आता काय झालेलं आहे की एकदम पक्क बांधलेला असल्यामुळे तो जेवढी हालचाल करेल तेवढ्या त्या हालचालीमुळे त्याचे जे पाय आहेत, त्याचं जे काही हे आहे, कातडी आहे त्याची, तर त्या कातडीला जखम होत राहणार. जखम होऊन होऊन त्यांनी जेवढी हालचाल केली तेवढी जखम होऊन त्याला काय झालेलं आहे, ते दोर त्या जखमेच्या आतमध्ये गेलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जखम खोल खोल चाललेली आहे. आणि बापुडा सिधो पातू असे जी, म्हणजे याचा मृत्यू होऊन जाईल, म्हणजे मरू शकतो जर का याला मुक्त केलं नाही आणि पाणी नाही पिलं तर हा मरेल. बापुड्यासी देह पातू होतू पाहतू असे जी, म्हणजे देहपात होईल याचा आत्मा देहातून निघून जाईल. तरी याचे बंद खांडू, स्वामींना प्रश्न केला, तर याचे बंद आम्ही खांडू का, मुक्त करू का आम्ही याला. स्वामी म्हणतात, हांगा का खांडू देईल, हा कांगा खांडू देईल. म्हणजे स्वामी म्हणतात, हा तुम्हाला खांडू देईल का. कारण की भक्तजनांना माहिती नाही की तो बैल कसा आहे. तो स्वैर बैल आहे, तो खाणारा पिणारा एकदम व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ताकदही आहे आणि तो ताकदीचा चुकीचा उपयोग करतो आहे. आणि जसं लहान मुलं असतील, काय म्हातारी माणसं असतील, कोणाला तो बघत नाही, सगळ्यांना तो जखम करतोय, त्रास देतो आहे, कोणाच्या अंगावर धावून जातोय, अशा प्रकारचा तो बैल आहे. आता त्याला मुक्त करणं म्हणजे तो मुळात तो मुक्त करू देणार नाही. त्याला वाटेल की हे मला मारायलाच आलेत, म्हणून तो काय होईल, तो थोडासा तुम्हाला तुमच्यावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू शकेल, जरी त्याला बांधलेला आहे तरी पण. आणि म्हणून हा तुम्हाला ते दोर खांडू देणार नाही. जी जी देईल, ते म्हणतात जी देईल. आता तो एकदम अशक्त झालेला आहे, म्हणजे पाणी नाही, काय नाही वगैरे. स्वामी म्हणतात, ऐसे निधी, तो असा तुम्हाला खांडू देणार नाहीत. पाणी आणतू रिगो द्या, मग खांडा, त्याला पाण्याजवळ जाऊ द्या. पाण्याजवळ गेल्यानंतर आता तो तहानलेला आहे, आता तो जेव्हा पाणी प्यायला लागेल तेव्हा तुम्ही खांडायला जा. म्हणजे काय होईल की तो पाणी जे पितोय, त्याची जी तहान तो भागवतोय, तो त्याकडे त्याचं अधिक लक्ष असणार आहे, तुमच्याकडे त्याचं कमी लक्ष असणार आहे. आता तुम्ही गेलात तर तुमच्याकडे अधिक लक्ष त्याचं राहणार, तो खांडू देणार नाही. आणि म्हणून इथे तुम्हाला काय करायचं आहे, त्याला पाणी प्यायला लागला तो की मग जाऊन तुम्ही त्याचे दोर खांडा. हो का जी, मग पोपळ फोडणा घ्या. स्वामी म्हणतात पोपळ फोडणा म्हणजे काय, अडकित्ता, तो घ्या. मग पोपळ फोडणा घेतला भक्तजनांनी. पाणी आणतू रिगाला, ते त्याच्या जवळच आहेत उभे. तो पाण्याजवळ गेला आणि तो पाणी प्यायला लागला. मग भट्टोबास म्हणतात सगळ्यांना, आता तिथे सगळेजण आहेत, ते विचारतात भट्टोबास त्यांना, तुम्ही अवघे धरा, मी खुरिया खांडीन. तुम्ही काय करा, सगळ्यांनी, म्हणजे भट्टोबास एकटे आहेत आणि बाकीचे बहुसंख्य आहेत. तर ते म्हणतात की तुम्ही काय करा, सगळ्यांनी त्याचे, काही लोकांनी पुढचे पाय धरा, काही लोकांनी मागचे पाय धरा, आणि मी ते काय करेन, अडकित्याने ते खांडून टाकेल, त्याचे जे काही दोर आहेत ते. किंवा दुसरं पर्याय देतात भट्टोबास की मी एकला धरीन, तुम्ही खुरिया खांडा. किंवा मी त्याचे चारी पाय धरतो एकटा आणि तुम्ही त्या खुऱ्या खांडायच्या. म्हणजे आता भट्टोबासांनी दोन्ही पर्याय स्वीकारलेले आहेत. लक्षात घ्या, आपण कुठला पर्याय स्वीकारू, आपण तोच पर्याय स्वीकारू जो भक्तजनांनी स्वीकारलेला आहे. ते भट्टोबासांना म्हणतात, असं करा, तुम्हीच पाय धरा, आम्ही खुऱ्या खांडू. म्हणजे एकदा त्याचे पाय मोकळे झाले आणि त्याने पायाने लाथ जरी मारली तर ती कोणाला लागेल, भट्टोबासांना लागेल. आपल्याला लागेल का. असं जर स्वयंपाक वाढताना, जेवण वाढताना आपण काय बघतो, ज्याच्यामुळे आपल्याला तेलकट हात झाले नाही पाहिजे, कपड्याला डाग उडाले नाही पाहिजे वगैरे, असेच पदार्थ आपण घेतो वाढायला. कुठला पदार्थ असतो तो, मीठ असतं. एकदा वाढलं पंक्तीला की कोपऱ्यात उभं राहायचं. त्याला कोणी विचारलं काय वाढतंय, मी मीठ वाढतोय, म्हणजे परत पुढच्या पंक्ती, म्हणजे ते मीठ वाढताना तेलकट वगैरे हाताला लागायचं काही कारण नाही.
असं साधं सोपं आपण सेवा घेत असतो. सेवा घेताना आपण कुठली सेवा घेतली पाहिजे? कठीण सेवा घेतली पाहिजे. पण आपण सोपी सेवा घेतो. कामाच्या बाबतीमध्ये पण, तुमच्या कर्मराटीमध्ये, प्रपंचामध्ये कठीण कार्य आपण स्वीकारायचं. हलकं आणि सोपं कार्य तर कोणी करतं, पण आपण ते कठीण कार्य आपण पार पाडलं पाहिजे आपल्याकडनं. अशी तयारी आपली मानसिक असली पाहिजे. आणि भट्टोबासांची अशी तयारी नेहमीच असायची की भट्टोबास कधीही कठीण जे काय आहे ते स्वीकारायचे, पण पर्याय मात्र दोन्ही द्यायचे, की दोन्ही पर्याय ठेवले पाहिजे समोर, असं की असं तुम्ही काय करणार सांगा. तेव्हा ते म्हणतात, ना नाग द्या तू धरी आम्ही, खुरिया खांडुनी तुम्ही धर. आता सांगा की जे काही एकापेक्षा जास्त जे लोक आहेत, 4-5, त्यांनी मुळामध्ये ते बैलाचे पाय धरले पाहिजे होते आणि भट्टोबासांनी किंवा कोणी पण ते खांडले पाहिजे होते. म्हणजे या वेळेला भट्टोबास मात्र अशा तयारीमध्ये आहेत की मी एकटा 4 पाय धरेन. आता बघा, बैल आहे तो अशक्त जरी असला, 3 दिवस जरी तो खात नसला, तरी एकाच व्यक्तीने म्हणजे भट्टोबासांची देहयष्टी काय असेल, त्यांची जी काही क्षमता ताकदीची काय असेल हे लक्षात घ्या याच्यामध्ये. आणि सोबतच मानसिकता. एखाद्या व्यक्तीमध्ये ताकद असते पण त्याची मानसिकता नसते, तो घाबरतो की नको नको मला जमणार नाही. परंतु एखादा व्यक्ती असतो त्याला मात्र ताकद नसेल पण त्याचं जे काही विल पॉवर त्याची असते, मानसिकता त्याची चांगली असते, पक्की असते. आणि म्हणून आमच्या आश्रमामध्ये एक जण होता पोरगा, एकदम काटकुळ्या होता, पण तो जर का भांडायला लागला की तो समोरच्या अंगावर धावूनच जायचा. समोरच्याला वाटायचं की आपण एक कानाखाली दिली तर हा चक्कर येऊन पडेल, मग ते दुसरे त्याच्याशी भांडायची हिंमत करायची नाही. म्हणजे अंगात ताकद काही नाही, पण मानसिकता अशी पक्की होती. आपली मानसिकता पक्की असली पाहिजे. जे काही आपलं मनोबल असतं ते मनोबल आपलं असं पक्क असलं पाहिजे की आपण कुठलंही कार्य करू शकतो, त्याला न्याय देऊ शकतो. अशी मानसिकतेतनं आपण कुठल्याही कार्यासाठी उभं राहिलं पाहिजे. जे कोणी कार्य करत नाही ते आपण करायचं, म्हणजे ती एक मानसिकता आपली असली पाहिजे जी भट्टोबासांची होती. आणि भट्टोबासांनी दोन्ही पर्याय ठेवले. त्यापैकी बाकीच्यांनी सांगितलं तुम्ही पाय धरा, आम्ही त्याला मुक्त करतो, आणि भट्टोबासांनी तो पर्याय स्वीकारला. आपण असतो तर स्वीकारला नसता. आपण म्हटलो असतो असं कसं, मी एकटाच काय पाय धरेन, सगळ्यांनी पाय धरा. म्हणजे आपण आपलं नुकसान होऊ देत नाही. पण भट्टोबासांचं तसं नाहीये. भट्टोबास दुसऱ्यांचंही नुकसान होऊ देत नाही, स्वतःचंही नुकसान होऊ देत नसतात. कारण की त्यांची क्षमता तेवढी त्यांना माहिती आहे की माझंही नुकसान याच्यामध्ये होणार नाही. आणि मग भट्टोबासांनी काय केलेलं आहे, मग भटी घोनारुनी धरीला, म्हणजे त्याला त्या बैलाला घोनारून म्हणजे काय, त्याच्या नाकात बोट घालून त्याला असं ते धरलेलं आहे चांगलं. आणि मग एरी खुरिया खांडिलिया, बाकीच्यांनी त्याला मुक्त केलेलं आहे. त्याचे ते दोर बांधलेले होते ते तोडून टाकले. अवघी गंगा असू दे वाहली, आणि सगळ्या त्या पाण्यामध्ये, नदीमध्ये त्याची जी जखम होती, जखमेतनं रक्त जे आहे ते रक्त वाहिलेलं आहे. माणसाच्या अंगात रक्त कमी जास्त असू शकतं, पण बैलाच्या अंगात किंवा प्राण्याच्या अंगात शक्यतो तसं नाही. कारण की त्यांचं जेवण खाणं वगैरे हे सगळं निश्चिती आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्याचं ते रक्त वाहिलंय चांगलं, की ते पाण्यामध्ये ते पाणी सगळं कसं झालेलं आहे, लाल लाल असं झालेलं आहे. आणि मग भक्तजन गोसावी आले. हे सगळं आटोपल्यानंतर सगळे स्वामींजवळ आलेले आहेत. जी जी बापुडा वसोजी खुरी थोरवाडला होता. आणि भक्तजनांनी सांगितलं की खूप मोठी जखम झालेली होती, त्याला बांधलेलं होतं कोणीतरी, असं सगळे भक्तजन स्वामींसमोर सांगतात. आता देवाला हे सगळं माहिती आहे, हा बैल कोण आहे, बांधलं कोणी आहे, का बांधलेलं आहे, हे सगळं देवाला माहिती आहे. परंतु इथे भक्त मंडळी जे आहेत स्वामींना सर्व सांगतात. आणि अवघी गंगा असू दे वाहली जी, म्हणजे एवढी मोठी जखम झाली की सगळं रक्त रक्त झालं त्या पाण्यामध्ये. खोरियान खंडी जतिया तरी सीधता, जर का
त्याला मुक्त केलं नसतं तर तो सीधता म्हणजे तो मेला असता, मरणापर्यंत तो सीधने म्हणजे पोहोचणे, तो मरणापर्यंत तो पोहोचला असता. मग वसो मागिला कडोनी आला, तो वसो जो आहे तो मागिला कडोनी म्हणजे तो पाणी वगैरे पिऊन तो थोडासा स्वस्थ झालेला आहे आणि त्यानंतर तो सुद्धा तिथे येऊन थांबला. कदाचित प्राणी आहे त्याला पण लक्षात आलं की आपल्याला मुक्त कोणी केलेलं आहे, म्हणून तो शांतपणे तिथे येऊन उभा राहिलेला आहे. गोसाव्यांपाशी उभा राहिला आणि स्वामींजवळ तो येऊन उभा राहिलेला आहे. मग सर्वज्ञ म्हणितले, तुम्ही याची कृतकर्मे नेणागा. तुम्हाला माहितीये का बैल कोण आहे? तुम्हाला याची कृतकर्मे म्हणजे त्याचे कार्य आणि त्याचं वागणं हे तुम्हाला कोणालाच काय माहिती नाही. जसं आम्ही एका ठिकाणी गेलो, त्यांनी त्या कुत्र्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलं. आम्ही म्हटलं हो असं सोडा त्याला थोडं मोकळं, पण त्याला सोडलं की तो तुम्हालाच चावेल म्हणे पहिले. म्हटलं मग नका सोडू. त्या कुत्र्याची विशेषता अशी की त्याला तुम्ही बिस्किट दिलं की मग तो तुम्हाला काहीच करणार नाही. म्हणजे त्याच्याकडे हे सुद्धा जाणीव आहे की यांनी खाऊ घातले आपल्याला, मग तो तुम्हाला चावणार नाही. म्हणजे आता आपल्याला कधी वाटेल की त्याला मुक्त करावं, जोपर्यंत आपल्याला त्याची कृतकर्मे माहिती नाही. हे बैलाला का मुक्त करू म्हणतात? कारण की त्यांना माहितीच ना बैल कोण आहे आणि काय असं केलेलं आणि काय याला बांधलेलं आहे. स्वामी म्हणतात तुम्ही याची कृतकर्मे नेणागा, म्हणून तुम्हा घृणा उत्पन्नली. म्हणून तुम्हाला याची घृणा म्हणजे कीव, घृणा म्हणजे तशी घृणा नाही, ती कीव तुम्हाला निर्माण झाली त्याच्याबद्दल. येथून याची कृतकर्मे जाणी जाताती. आणि आम्हाला या बैलाची सर्व कृतकर्मे माहिती आहेत. आणि म्हणून जेव्हा पहिल्यांदा विनंती केली स्वामींना, तेव्हा स्वामींनी त्यांच्या त्या विनंतीचा स्वीकार केलेला नाही. एखादा व्यक्ती जर का वाईट वागतो वगैरे आणि त्याच्याबद्दल काही करायचं म्हटलं कोणी, तर आपल्याला इच्छा होत नाही. पहिले आपण म्हणतो नको, तो वाईट माणूस आहे, चांगला माणूस नाही, तो भांडखोर आहे, तुम्ही मदत करायला जाल आणि तो तुमच्यावर भांडण काढेल वगैरे वगैरे. हे आपल्याला माहिती असेल तर आपण कुठल्याच अर्थाने त्या व्यक्तीला मदत करा अशी भावना पहिल्या टप्प्यामध्ये आपल्यामध्ये नसेल. तसं हा जो बैल आहे याने काय काय केलेलं आहे, किती लोकांना त्रास दिलाय, किती लोकांचं नुकसान केलेलं आहे हे स्वामींना माहिती आहे. आणि म्हणून स्वामींना त्याच्याबद्दल दया उत्पन्न झाली नाही. किंवा गावातल्या लोकांनी देखील त्याला जे बांधलं अशा क्रूरपणे, आपल्याला प्रथम दर्शनी आपणही तो बैल बघितला असता तर त्या गावातल्या लोकांवर आपणही चिडलो असतो. परंतु त्याची कृतकर्मे जाणून जर का आपल्याला माहिती पडली तर मात्र आपल्याला पण वाटलं असतं एका क्षणाला की बरोबर झालं, बरं असंच झालं पाहिजे. मुळात ही भावना पण आपण मनात आणता कामा नये. कुणाविषयी अशुभ चिंतन, जो माणूस वाईट जरी असेल तरी त्याचं पण अशुभ चिंतन आलं नाही पाहिजे. तुमचा वैरी जरी असेल, तुमच्याशी भांडणारा असेल, तरीही त्याच्याविषयी अशुभ चिंतन तुमच्या मनामध्ये येता कामा नये. कारण की तो वाईट चिंतन करणारा आहे, तुम्ही तसे त्याच्यासारखे नाही आहात. तुम्ही जर का त्याचं अशुभ चिंतन केलं तर तुम्ही सुद्धा त्याच्यासारखेच व्हाल. मग तुम्ही त्याला नाव ठेवण्याचं काही कारण नाही, कारण तुम्ही आणि तो सारखे वारखेच झालेले आहेत. तुम्ही त्याला कधी बोलू शकता जेव्हा तुम्ही त्याच्यासारखा विचार करत नाही. तुम्ही तो तुमचा वाईट विचार करतो, तुम्ही त्याचा चांगला विचार करता, तेव्हा मात्र तुम्ही चांगलेच ठरता, तुम्ही शुद्ध असता, अंतःकरण तुमचं पवित्र असतं, विचार पवित्र असतात. परंतु त्याच्यासारखे आपण विचार करायला लागलो तर ते मात्र चुकीचं आहे. आणि म्हणून आपल्याला कुणाविषयीही, आपला जवळचा असो लांबचा असो, मित्र असो नाही तर शत्रू असो, आपल्याला कुणाविषयी वाईट चिंतन मनामध्ये आणायचंच नाही. वाईट चिंतन हा प्रकारच नसला पाहिजे आपल्या डोक्यात. म्हणजे आपण नेहमी, जसं समजा चांगला दिवस आहे, तुमचा जन्मदिवस आहे, त्या दिवशी भांडता का तुम्ही? भांडता? आठवून सांगा, भांडता की नाही? महिला वर्ग काहीच बोलत नाही, ते भांडतात. म्हणजे किंवा तुमच्याकडे एखाद्या दिवशी साधू येणार आहेत, काहीतरी पूजन आहे, पारायण आहे, त्या दिवशी तुम्ही भांडता का?
तुम्ही म्हणता नाही आजचा चांगला दिवस आहे, आज आपण भांडायचं नाही, आज आपली पंगत आहे, आज आपण भांडण करायचं नाही. म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे काहीतरी चांगलं कार्य असतं त्या दिवशी आपण अजिबात भांडत नाही, आपलं अंतःकरण शुद्ध ठेवतो. त्या दिवशी आपण कोणी भांडायला आलं तरी आपण तिकडे लक्ष देत नाही, आपण आज आपल्याकडे पूजा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण स्वतःला पवित्र ठेवतो. जर का अशा प्रकारे रोजच तुम्ही देवाचं करत असाल तर रोज भांडाल का तुम्ही? ते म्हणाल उद्या भांडू, पण उद्या पण तुम्ही परत देवाचं काहीतरी करताय, तेव्हा आजही भांडायचं नाही, उद्या भांडू, परत उद्याही तुम्ही देवाचं काहीतरी करताय. असं आयुष्यभर तुम्ही देवाचं करत असाल, चांगलं करत असाल, शुद्ध विचार ठेवत असाल तर तुम्ही कधीच आयुष्यभर भांडणार नाही. तुम्ही जर का स्वच्छ कपडे घातलेले असाल, तुम्ही धुळीत जाल का? तुम्हाला नको, धुळीत जायला नको, तर कपडे खराब होते. तशा प्रकारे आपण मन स्वच्छ केल्यानंतर हे जे काही वाईट कर्म म्हणजे धूळच आहे, त्या धुळीमध्ये आपण जाणार नाही, वाईट कर्म आपण करणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने जसं आता माझं रोज निरूपण मी करतोय, आता निरूपणाच्या आधी 1 तास मला भांडता येईल का कुणाशी? मी म्हणेल नको. आपण भांडलो तर काय होईल? आपली मनस्थिती खराब होईल, मग आपण निरूपण नाही करू शकणार. पण आता माझं रोज निरूपण आहे, मी जरी म्हटलं उद्या भांडू, उद्याही निरूपण मला करायचं आहे, म्हणजे मला 8 दिवस माझी मनस्थिती चांगली ठेवायची. आता माझी निरूपण सलग आहेत, तर मला सलग माझी मनस्थिती चांगलीच ठेवायची, मला भांडायचंच नाही, भांडता येणारच नाही मला. कारण की मला मरेपर्यंत निरूपण करायचं, तर मरेपर्यंत मला भांडता येणार नाही. मला मरेपर्यंत माझं अंतःकरण शुद्ध ठेवायचं, हे मी जेव्हा ठरवेन त्याच वेळेला माझी शुद्धता मी स्वतः ठेवणार. माझे विचार मला शुद्ध ठेवावे लागतील आणि त्या अनुषंगाने मग मला वागावं लागेल. तशी संगत मला ठेवावी लागेल. असं तुम्ही नुसतं ठरवलं की चांगलं वागायचं मग लगेच चांगलं वागता येत नसतं. का नाही? कारण की आपल्या सोबतचे लोक जे ते आपल्याला चांगले वागू देत नाही, म्हणून तुम्हाला संगतही बदलावी लागते. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी चांगले मार्क मिळवावेत, तर तुम्हाला तुमच्या मुलाला चांगल्याच मुलांमध्ये ठेवावं लागतं, अभ्यासू मुलांमध्ये, तरच तो पुढे जाऊन चांगले मार्क मिळवेल. तशा पद्धतीने आपल्याला अशुभ चिंतन कुणाचं करायचं नाही. आणि म्हणून आमचे स्वामी सुद्धा त्या बैलाचं अशुभ चिंतन करत नाहीत, परंतु त्या बैलाविषयी स्वामींना दया देखील येत नाही. परंतु जेव्हा परत विनंती केल्या जाते तेव्हा मात्र परमेश्वर कसे आहेत? दयाळू मयाळू आहेत. तसं आई असते, त्या मुलांनी काही जरी केलं तेवढ्या वेळापुरतं आई रागवते. कदाचित 1 तास आई बोलत नाही त्या मुलाशी, पण 1 तासाने आईच त्याला जेवण नेऊन देते, आईच नंतर स्वतः बोलते. म्हणजे आई जशी आहे, हे आई म्हणजे परमेश्वराचा एक छोटासा अंश असल्यासारखा आहे. असे कितीतरी अंश मिळाल्यानंतर म्हणजे परमेश्वराकडे जे काही जीवाविषयीचं स्नेह आहे त्याचा एक देश, त्याचा एक अंश मातेकडे आहे फक्त. असं धरून तुलना करायची म्हटली तर परमेश्वराचा अंश आईकडे नाही आहे. आईकडे जे काही प्रेम आहे त्याच्या कितीतरी पटीने प्रेम परमेश्वराच्या जीवावर आहे. आणि म्हणून परमेश्वर दयाळू मयाळू आहेत. त्या जीवाचं, कुठल्याही जीवाचं वाईट चिंतन परमेश्वर करत नाहीत. जो तो जीव आपल्या कर्मानेच, कुठल्या तरी शिक्षकाला वाटतं का माझ्या विद्यार्थ्याला 0 मार्क मिळाले, मग आता जर का 0 मार्क मिळाले तर काय म्हणतात? सरांनी मला 0 मार्क दिले. सरांनी दिले का? सरांनी दिले नाहीत. त्यामध्ये जे काही तुम्ही लिहिलं त्यानुसार ते तुम्हाला मार्क मिळतात, 0 की 1 का 2 की 5. तशा पद्धतीने आपल्याला जे मिळालेलं आहे ते परमेश्वराने दिलेलं नाही. दुःख जर का म्हटलं तर ते दुःख आपणच जोडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी परमेश्वर जे आहे दयाळू मयाळू असल्यामुळे तो जीव किती वाईट वागला तरी परमेश्वर त्याला योग्य जे दातृत्व आहे किंवा दुःखातनं त्याला मुक्त करण्याचा परमेश्वराचा विचार असतो. आणि म्हणून स्वामींनी दुसऱ्यांदा त्या विनंतीचा स्वीकार केला आणि कशा प्रकारे त्याला मुक्त करायचंय वगैरे त्याचे उपाय स्वामींनी भक्तजनांना सांगितलेले आहेत. यावरी गोसावी माळेकराचा दृष्टांत निरोपिला. आणि स्वामींनी मग यावर, या घटनेवर
माळेकराचा दृष्टांत जो आहे तो सांगितलेला आहे. प्रकरण वशाची लीळा आपण बघितलेली आहे. वचन कुठल्या लीळेत सांगितलेलं आहे आणि का सांगितलेलं आहे त्या संबंधित जी लीळा असते त्या दृष्टांत कुठल्या लीळेमध्ये सांगितलेला आहे हा किंवा कशावरून सांगितलेला आहे त्या संबंधित जी लीळा असते त्याला प्रकरण वशाची लीळा असं म्हटल्या जात असतं. आणि ती लीळा जर का वाचली तो दृष्टांत आपल्याला समजायला अजून सोपा जातो. किंवा दृष्टांत वाचत असताना आपल्याला जर का लीळा वाचायला मिळाली तर ती लीळा सुद्धा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे लक्षात येत असते. आणि म्हणून या लीळेच्या शेवटी आमच्या स्वामींनी त्याच संबंधित दृष्टांत सांगितलेला आहे. आणि तो दृष्टांत जो आहे तो माळेकाराचा दृष्टांत आहे. म्हणजे माळ्यावर बसून आपल्या शेताची देखरेख करणारा राखण करणारा हा शेतकरी आहे. त्याच्या संबंधित हा दृष्टांत. कवणी एकू माळेकारू माळ्यावरी उभा असे. कोणी एक माळेकार आहे तो माळ्यावर उभा आहे आणि मग तयाची शेताची लवणी चोरू एकू असे. आणि त्या शेताच्या त्या लवणीमध्ये, लवणी म्हणजे आता एक तर दोन शेतांमधलं जे काही भाग आहेत दाट एकदम तो एक भाग आहे. किंवा त्या शेताच्याच बाजूने जाणारा जो ओढा असेल किंवा नाला असेल ती जागा आहे है ना. शेताच्या बाजूने काही एक ओढा किंवा नाला वाहत असतो आणि त्या भागामध्ये दाट झाडी असते. तर त्याच्यामध्ये तो चोर एक असतो. त्याची या शेताची लवणी चोरू एकू असं एक चोर तिथे राहतो. तिथे का राहतो तो कारण तिथे दाट झाडी वगैरे असल्यामुळे त्याला ते लपायला वगैरे चांगलं पडतं आणि कोण काय वगैरे त्याला ते शोधू शकत नाही, तो सापडत नाही कोणाला. या दृष्टिकोनातनं त्याच्यासाठी ती जागा सुरक्षित आहे. एरवी जे सभ्य लोक आहेत ते मात्र अशा अडचणीच्या ठिकाणी राहणार नाही. त्यांच्यासाठी ती जागा अधिक असुरक्षित आहे. जेवढी अडचणीची जागा असेल तेवढी ती जागा चोर उपलक्षणे वाईट कृत्य करणाऱ्या लोकांसाठी ती जागा जास्त सुरक्षित असते. आणि म्हणून तो चोर जो आहे तो त्या भागामध्ये लपलेला असतो. आणि जेव्हा केव्हा असं काही योग येईल त्याला तर त्या लोकांना तो काय करतो, लुबाडतो. तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो वाटा घे म्हणजे वाटेमध्ये येणाऱ्या त्या वाटेने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काय करतो तो लुबाडतो. त्यांच्याकडच्या वस्तू ज्या आहे तो काढून घेतो. ओहरे मारी, ब्राह्मण मारी, संन्यासी मारी. आता याच्यामध्ये तीन सांगितले, ओहरे मारी, ब्राह्मण मारी, संन्यासी मारी. ओहरे म्हणजे जे नवीनच लग्न झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या अंगावर दागदागिने काही दिवस असतात. त्याच्यानंतर संन्यासी, ब्राह्मण. आता मुळामध्ये म्हणजे असं म्हणतात बरं का की चोराचे सुद्धा काहीतरी नियम असतात. म्हणजे चोरांचा पण एखादा कोर्स असावा बरं का. आणि खरोखर तसं आहे. चोरांचे नियम असतात. आपले अस्थिपरी प्रकरण जेव्हा ते निरूपण केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये सांगतात अस्थिपरी म्हणजे असण्याची पद्धती, त्याला अस्थिपरी असं म्हणतात. मग ती अस्थिपरी कोणाकोणाची असते, ती सगळ्यांचीच असते. राजाची पण अस्थिपरी असते, राजाने कसं राहायचंय वगैरे वगैरे. प्रत्येकाची अस्थिपरी, राजाची अस्थिपरी, प्रधानाची अस्थिपरी, सेनापतीची अस्थिपरी असेल. प्रत्येक व्यक्तीची राहण्याची एक परी आहे, पद्धती आहे. जसं शेतकरी वर्ग असेल त्यांची एक राहण्याची पद्धती आहे. किती वाजता शेतात जायचं आहे, किती वाजता शेतातनं यायचं आहे, कधी ते पेरणी करायची आहे, कधी ते पीक काढायचं आहे, याची एक परी आहे सगळ्याची. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बदल करत नाही. तशा पद्धतीने चोराची देखील परी आहे, राहण्याची पद्धती आहे, त्यांच्यातल्या त्यांच्यात नियम आहेत. जसं ते एकाने ते सांगितलं की तो जो चोर आहे सगळा त्यांचा सगळा तो चोरांचा तो समूह आहे. आणि मग एका ठिकाणी ते जेव्हा ते जातात ती व्यक्ती समोरची त्यांना पान देते. सगळेजण पान खातात. आता त्यातला एक जो चोर आहे तो म्हणतो की खाऊ का पान मी, बाकीच्या चोरांना विचारतो.
खा, आम्ही खाल्लं तूही खा, नक्की खाऊ का? म्हणजे हो खा ना, काय झालं त्याच्यामध्ये. त्यांनी ते पान खाल्लं. त्याच्यानंतर मग आता ते चोर समोरच्याला आता म्हणतात काय असेल ते काढा, तेव्हा हा चोर उभा राहतो. अजिबात त्यांना काही, ह्यांच्याकडनं काही घ्यायचं नाही, कारण ह्यांच्याकडनं आपण अन्न खाल्लेलं आहे. म्हणजे तो चोर एवढा प्रामाणिक आहे. तशा पद्धतीनेच आपल्याला हे लक्षात येते की त्यांची एक पद्धती असते की चोरांचा जर का समूह असेल तर एक जण पाळत ठेवणारा असेल, एक जण आतमध्ये ते मुद्देमाल वगैरे सगळं काढून बाहेर देणारा असेल आणि एक जण त्यांच्यातलं ते सगळं घेऊन पळून जाणारा असेल. म्हणजे तो लांब घेऊन जातो. त्यांचं ठरलेलं असेल की या ठिकाणी भेटायचं. पर सांगण्याचा मुद्दा हा आहे, आपण काही चोरांविषयी माहिती घेत नाहीये. सांगण्याचा मुद्दा हा आहे की त्यांची राहण्याची पद्धत, त्यांच्यामधली जी प्रामाणिकता आहे, चोरांची पण प्रामाणिकता असते की बाकीचे सगळे येईपर्यंत, ज्याने ते मुद्देमाल सगळं बांधून आणलेला आहे तो येईपर्यंत तो सोडणार नाही. ते तसंच्या तसं ठेवेल. सगळेजण जेव्हा येतील त्याच वेळेला ते काय आणलं काय नाही आपण ते सगळं समोर ते ठेवल्या जाईल. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची सुद्धा एक नियमावली जी आहे, त्या नियमामध्येच ते सगळं, त्यांची निश्चितता आहे, त्यांची ती चोरी आहे. आणि म्हणून चोरांच्या नियमामध्ये अजून एक असं सांगतात की नवीन जे दाम्पत्य असतं त्यांना लुबाडायचं नाही, संन्यासाला लुबाडायचं नाही, ब्राह्मण जो आहे त्याला काही त्रास द्यायचा नाही, असे नियम आहेत त्यांचे बरं का. परंतु हा जो चोर आहे तो मळ्या चोर आहे. मळ्या म्हणजे काय? मलिन झालेला. तो काही नियम वगैरे काही पाळत नाही. तो कसाही वागतो त्याच्या मनाला वाटेल तसं, म्हणून तो एकटाच चोरी करतो आहे. मग तो येणारे जे नवीन जे काही पती पत्नी वधूवर आहेत त्यांना तो सोडत नाही, त्यांनाही तो लुबाडतो, मारून टाकतो. ब्राह्मण सुद्धा तो सोडत नाही. संन्यासी व्यक्ती, कमीत कमी संन्यासी व्यक्तीला तरी काही केलं नाही पाहिजे, परंतु तो संन्यासी व्यक्तीला देखील तो सोडत नाही, त्यांचा देखील तो जीव घेतो. अशा प्रकारची जी त्याची मानसिकता झालेली आहे वाईट, असं परमेश्वर त्या दृष्टांतामध्ये सांगतात की तो अशा पद्धतीचा चोर आहे. आणि तो ते देखे परी उगाची असे, तो ते देखे. चोराची कृतकर्मे कोण बघताय? कोण बघतं? कोणाचा दृष्टांत चालू आहे? माळेकाराचा. तो माळ्यावरून सगळं तो बघतोय की तो चोर काय करतो, कोणाला लुबाडतो वगैरे. तो देखे परी उगाची असे, पण तो काही बोलत नाही, कारण की बोलण्याची पण एक विशिष्ट वेळ असते. त्याच वेळेला ते बोलले गेलं पाहिजे. इतर वेळी जर का बोललं तर आपली निरूपणाची वेळ निश्चित आहे. मी दिवसभरात येऊन बोलत बसलो तर चालेल का? त्या निश्चित वेळेलाच बोललं तर त्याचा असर होणार आहे. तशा पद्धतीने या चोराविषयी तर बोलायचं आहे, पण ते कधी बोलायचं, काय बोलायचं, त्याचे सगळे पाठपुरावे असले पाहिजेत, तरच ते कार्य बरोबर होईल. आता आपण राजाला सांगायचं आणि इथे येऊन राजाने छान बिनकीने चोरच भेटला नाही तर तेही चांगलं नाही. आणि हे जर का चोराला कळालं की आपण त्याचा पत्ता दिलेला आहे तर तो आपल्याला सुद्धा मारायला कमी करणार नाही. मग एवढी सगळी काळजी त्याला घ्यायची त्या माळेकाराला. आणि एक दिवस काय होतं, मग एक दिवशी तो रायासी सापडे, म्हणजे कुणीतरी त्याच्याबद्दल सांग, तशी बातमी जी आहे ती पोचतेच की आपल्या गावाच्या या भागामध्ये असा असा कोणी चोर आहे आणि त्यांनी अनेकांना तो त्रास देतो. ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाने त्या पद्धतीने सैनिक पाठवले आणि तो रायासी सापडे, राजाच्या तावडीत तो सापडला. मग तो राव तया ते खैरी जुंपावया धाडी. आता राजा त्याला काय करतो आहे, जे काही बैल आहेत त्या बैलांना थोडं उचकवून द्यायचं आणि त्याच्या खांद्यावर जे जू ठेवलेले त्या जूला ह्याला बांधायचं. ते बैल जसे पळतील तसं ह्याला पळावं लागेल म्हणा, किंवा नाही पळता आलं तर तो खाली पडेल आणि ते बैल जेवढे पळतील तेवढं ह्याच्या शरीर घासत घासत जाईल आणि पूर्ण अक्षरशः त्याचं शरीर जे आहे काय होईल, सोलून निघणार आहे. कारण की त्यांनी कृतकर्मेच अशा प्रकारची केलेली आहेत
की त्याला या प्रकारची शिक्षाच राजाला योग्य वाटली. फाशी दिली तर काय होईल, एकदाच मरून जाईल तो, काही त्रास, छोटासा त्रास होईल त्याला एकदाच. परंतु त्यांनी जो एवढ्या लोकांना त्रास दिलेला आहे म्हणून त्याचं मरण लगेच नाही पाहिजे, त्याला असं खूप वेळ त्याला शिक्षा दिली पाहिजे वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये त्याचे हाल अपेष्ट होऊन तो मेला पाहिजे, म्हणून राजाने ही शिक्षा दिलेली आहे. मग अवघे गावीचा लोक पहावया ये. आधीच्या काळामध्ये काही जरी होत असेल त्याची दवंडी पिटवल्या जायची. ती दवंडी पिटलेली असणार आहे की बाबा असा असा तो गावाच्या त्या लवणीमध्ये एका शेताच्या तो जो चोर होता तो पकडला गेलेला आहे, आणि आता त्याला संध्याकाळी दुपारी त्याला शिक्षा होणार आहे राजाच्या त्या अमक्या अमक्या त्या मैदानामध्ये, सगळ्यांनी तिथे हजर व्हावे, अशा प्रकारची दवंडी पिटल्या गेली असावी. दृष्टांत तसा आलेला नाही. परंतु अवघा गावीचा लोक पहावया येऊगच येईल का? आता गावाच्या एका विभागात काही चालू आपल्याला काय माहिती, पण त्याची दवंडी जर का पिटवलेली असते तर मग आपल्याला कळतं की इतक्या इतक्या वाजता असं असं आहे बरं का. तशा पद्धतीने ते सगळे गावातले लोक ते बघायला आलेले आहेत, आणि जो तो येऊन त्या चोराला बघितलं की सगळेजण काय म्हणायचे, लोकू पहावया येतो म्हणे कैसा बापुडा. अरे हा चोर वाटतच नाही, हा तर बापुडा म्हणजे त्याचं जे काही देहयष्टी आहे, त्याचा जो चेहरा आहे तो मात्र चोरासारखा नाही. म्हणजे चोर होण्यासाठी चेहरा सुद्धा चोरासारखा लागतो बरं का, एकदम रागीट म्हणा वगैरे असं, पण याचा चेहरा तसा नाही आहे. असे पण चोर असतात बरं का, जे चोर वाटतच नाही ते सभ्य लोक वाटतात, ते सुटाबुटामध्ये येतात आणि ते असं काहीतरी फसवून निघून जातात. मग कळतं की अरे हा तर चोर होता. म्हणजे काही लोक चोर वाटत नाही परंतु ते कार्य मात्र ते करतात. काही लोकांचे शब्द आपल्याला गोड वाटतात की नाही, हे तर चांगलं बोलतायत, पण नंतर मग त्यांच्या बोलण्यातलं कडवटपणा आपल्या अनुभवाला येत असतो. तशा पद्धतीने इथे या ठिकाणी त्याचा चेहरा मोहरा हा मात्र चोरासारखा नसल्यामुळे सगळेजण काय म्हणतात, कैसा बापुडा गोरा गोमटा. कैसा बापुडा बिचारा दिसतो आहे, गोरा गोमटा. गोरा म्हणजे वर्णाने गोरा आहे, गोमटा म्हणजे चांगला आहे, आणि धारे धाकुटा म्हणजे उचापुरा आहे. धाकुटा म्हणजे वयाने सुद्धा कमी दिसतो आहे. राणीचा पुतू ऐसा दिसतू असे, आणि इतका गोरा गोमटा वगैरे आहे की तो राणीचा पुतू म्हणजे राणीचा पुत्र असल्यासारखा, राजकुमार असल्यासारखा तो दिसतो आहे. म्हणजे एवढा चांगला माणूस आहे. माराव या ते खैरी का झुंपित आहे. राजाने अशी मृत्यूदंडासारखी शिक्षा याला का दिली, याची याते पाखाळू का ने घे, याची परीक्षा राजा का घेत नाही. हा माणूस तसा नसावा. कधी कधी आपल्याला बघितल्यानंतर वाटतं हा माणूस लबाड दिसतो बरं का, तो चांगला असतो माणूस, आणि एखादा माणूस लबाड दिसत नाही पण तो माणूस लबाड असतो. तसं एखादा माणूस आपल्याला वाईट दिसणार नाही पण तो वाईट असू शकतो, म्हणूनच राजाने त्याला शिक्षा दिलेली आहे. पण दिसायला मात्र तो चांगला दिसतो, म्हणून गावातल्या प्रत्येक व्यक्तीला शंका येते की चोर हा नसावा बरं का. चोराच्या जागी ते म्हणतात ना संन्याशाला फाशी, तसं चोराच्या नावाने याच व्यक्तीला पकडल्या गेलं आणि ह्याला शिक्षा होते, आणि मूळ चोर तर कुठेतरी फरार झालेला असेल तर राजा याची परीक्षा का घेत नाही. आधीच्या काळामध्ये परीक्षा घेण्याची पद्धती असायची, आणि त्या परीक्षेमध्ये तो पास झाला तर तो सुटला, किंवा अशी सामर्थ्ययुक्त परीक्षा असायची ज्याच्यामध्ये त्या सामर्थ्याने त्याची परीक्षा घेतली जायची. तो जर का खोटं बोलत असाल तर त्याचं त्याच्यामध्ये नुकसान होईल, मृत्यू होईल, काही होईल त्याचं, आणि तो खरं बोलत असला तर त्याचं कुठलंही नुकसान त्याच्यामध्ये होणार नाही. आणि म्हणून एका लीळेमध्ये मार्तंड आहेत, ते स्वामींशी नेहमी खोटं बोलत असतात. स्वामींची ती पडदणी आहे, आंघोळीचं वस्त्र, तेही त्यांनी फाडून ठेवलेलं आहे वगैरे सगळं काय, आणि त्याच्याविषयी पण ते खोटं बोललेले आहेत. मग एक दिवशी स्वामी त्यांना बसलेले असताना स्वामी म्हणतात, का हो मार्तंड, तुम्ही सदा सर्वदा आमच्याशी खोटंच बोलत असता. काही पण खूप वेळेला ना आपल्याला कधी कधी खोटं बोलायची गरज नसते, तिथे पण आपण खोटं बोलतो.
आपण घरीच असतो का हो, प्रवचनाला का नाही आले? थोडंसं काम होतं गावात. आपण घरीच आहोत, परंतु आपण खोटं बोललो तिथे. अशा छोट्या छोट्या कितीतरी खोट्या गोष्टी आपण बोलत राहतो, खोटे कारण आपण देत असतो. कधी कधी त्याची गरज नसते तरी आपण खोटं बोलून मोकळे होतो. जास्तीत जास्त खरं बोलण्याचा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. खरं बोलावं. खोटं बोलल्यामुळे काय होतं की त्या माणसाला समोरच्या आपण फसवलं, परंतु आपली नीतिमत्ता मात्र आपली मळीन होत जाते. आपला जो काही विचार जो प्रामाणिक असतो ना, तो अप्रामाणिक होत राहतो आणि नंतर मग आपण सदा सर्वदा खोटं बोलतो. काही लोक असे भेटतात, मग ते त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. असं वाटतं की हे पण एक खोटंच बोलतायत. जे अशा पद्धतीने आपली नीतिमत्ता मळीनत्वात ते पावते. आपल्या शब्दाला कुठल्या प्रकारची किंमत राहत नाही आणि म्हणून नेहमी आपण खरं बोलण्यावर भर असला पाहिजे. प्रामाणिक असण्यावर आपला भर असला पाहिजे आणि आपली नीतिमत्ता आपण स्वतःच ती टिकवून ठेवली पाहिजे. परंतु मार्तंड मात्र सदा सर्वदा स्वामींशी खोटं बोलायचे. स्वामींना त्यांच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही. बाईसांना ते फसवतात. बाईसांना स्वामी सांगतात, हा तुमचा मार्तंड निका नव्हे, या ते दवडा, इथे राहू देऊ नका, थांबू नका इथे त्याला. कारण की ते स्वतःचं भलं करून नाही राहिले, पण स्वतःचं नुकसानच ते करून राहिलेले आहेत. परंतु बाईसांना वाटतं की नाही चांगलं आहे वगैरे वगैरे, स्वामींपासून याला काहीतरी लाभ झाला पाहिजे. सगळ्यांना लाभ होतो तर यालाही तो लाभ झाला पाहिजे. परंतु मार्तंडांची लाभ घेण्याची मानसिकताच नाहीये. ही ग्रहण शक्ती असली पाहिजे. कधी कधी आता समजा मी किती निरूपण केलेलं आहे, 1 तास झाली, परंतु तुमची ग्रहण करण्याची शक्ती नसेल तर मी एवढं जे सांगतो यातनं तुम्हाला काहीच कळणार नाही, काही समजणार नाही. छान निरूपण झालं आज बरं का. काय झालं निरूपण? काही समजणार नाही. आजच्या निरूपणातनं बोध काय आहे? काही समजणार नाही. काल दृष्टांत कुठला झाला? माहिती नाही. आज कुठला दृष्टांत होता? माहिती नाही. जोपर्यंत तुमची ग्रहण शक्ती नाही तयार होत, तोपर्यंत तुम्हाला समोर बसून कोणी किती सांगितलं तरी तुम्हाला समजणार नाही. आणि तुमची ग्रहण शक्ती जर का चांगली असेल तर मात्र जेही सांगितले जाईल ते लगेच तुम्ही स्वीकारा. मार्तंडाची ती स्वीकारण्याची प्रवृत्तीच नव्हती की स्वामी सांगतायत आणि आपण ते ऐकावं. नाही. माहीम भट्टांसारखे प्रकांड पंडित स्वामींचं ऐकतात, परंतु मार्तंड मात्र स्वामींचा एक शब्द देखील ऐकायला तयार नाही. म्हणून मार्तंड सदा सर्वदा कसा रिकामाच, स्वामींकडे येऊन त्याला काहीच त्याच्यामध्ये येत नाही. जसं काही उपदेशी मंडळी असतात, त्यांना संकल्प सोडताच येत नाही. आपण किती वर्ष झाले उपदेश घेऊन, एवढ्या वर्षात तुम्ही संकल्प सोडायचं शिकले नाहीत. ते संकल्प सोडायचं म्हणजे ते पूर्ण ग्लास भर पाणी ओतून देतात हातावर, असं होतं बरं का. सगळं तिकडे पाणीच पाणी होऊन जातं. तर मुळात म्हणजे आपण त्याच्यावरून त्यांचा उपदेश किती वर्षाचा आहे, त्यांना विधी कसे येतात, काय येतात, यावर सगळ्या त्या गोष्टी असतात. मग लक्षात येतं की हे फक्त उपदेश झाला, परंतु उपदेश घेऊन सुद्धा महानुभाव तत्वज्ञान यांच्याकडे काहीच नसल्यामुळे हे कसे रिक्त आहेत, रिकामे आहेत. मार्तंड तर स्वामींच्या सोबत राहायचे, सोबत राहून सुद्धा स्वामींकडनं काहीच त्यांना घेता आलं नाही. अशा प्रकारची मार्तंडांची परिस्थिती होती. आणि मग स्वामी त्यांना म्हणतात, तुम्ही सदा सर्वदा आमच्याशी खोटंच बोलतात. ते म्हणाले, नाही देवा, मी कुठे खोटं बोलतो. म्हणजे हे पण ते खोटं बोलले. कमीत कमी खोटं बोलणाऱ्या माणसांनी एवढी तरी काळजी घेतली पाहिजे की समोरचा व्यक्ती आपल्याला खोटं बोलणारा म्हणतोय म्हणजे आपण आपलं खोटं त्यांनी पकडलेलं आहे. वरून परत आपण म्हणतो की मी खोटं बोललो नाही, म्हणजे हे बोलताना आपलं कसं काय हिंमत होते. मार्तंडांची हिंमत झाली. ते म्हणतात, देवा मी कुठे खोटं बोललो? स्वामी, तुम्ही खोटं बोलले नाहीत? ते म्हणे, नाही. मग टाका बरं या पाण्यामध्ये हात, परीक्षा घेतो आम्ही तुमची. तुम्ही जर का खोटे नसाल तर या पाण्यामध्ये हात टाका. आता ते साधारण पाणी होतं. मार्तंड लगेच हात टाकायला निघाले. स्वामींनी त्यांचा हात पकडला. म्हणजे खोटं बोलता तर बोलता वरून पाण्यामध्ये हात टाकायला चालले. हे पाणी साधं सुद्धा पाणी नाहीये. हात टाकला असता तुमचा हात जळून गेला असता. ही परीक्षा घेण्याच्या पद्धती होते.
आपला विषय चालू आहे की सामर्थ्याने परीक्षा घेण्याच्या पद्धतीमध्ये असं होतं की आपल्याला दिसताना ते पाणी दिसतं, पण मुळामध्ये ते सामर्थ्ययुक्त पाणी असल्यामुळे त्याच्यात हात टाकला असता तर मार्तंडांचा हात जळून गेला असता आणि ते खोटे बोलतात हे सिद्ध झालं असतं. मार्तंडांना वाटलं की हे तर साधारण पाणी आहे, आणि म्हणून कधी कधी असतं ना, तुम्ही खोटे नाही का, मग ठेवा बरं विशेषावर हात ठेवा. आता तो माणूस पण लगेच विशेषावर हात ठेवायला जातो. म्हणजे त्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे आपण खरंच खोटं बोललेलं असू विशेषावर हात ठेवू नये. आपण उगाच खोटंही बोलायचं आणि परत विशेषावर पण हात ठेवायचा, आणि देवाने जर काही फटका वगैरे दिला तर मग म्हणजे ही काळजी खोटं बोलणाऱ्या व्यक्तीने घेतली पाहिजे. मार्तंडांना स्वामी बोलतात की बघा तुम्ही असे आहात. मार्तंडांचं जे काही तक्रार आहे बाईसांकडे केल्या जाते की तुमचा मार्तंड अशाला असा आहे, मार्तंडांचं ते तक्रार ऐकून बाईसा सुद्धा मग मार्तंडांना थोडंसं काही शिव्याशाप वगैरे जे देतात बाईसा नेहमी तसं बोलतात. अशा प्रकारे राजा सुद्धा या चोराची किंवा या व्यक्तीची परीक्षा का नाही घेत असं ते बघणारे जे आहेत ते म्हणतात. मग तो माळेकारू कांबळ्याची बुंती घालून पाहावया ये. तो जो माळेकार आहे त्याला पण ती बातमी मिळालेली आहे, तो कांबळ्याची बुंती घालून तो तिथे बघण्यासाठी म्हणून तो येतो. आणि आल्यानंतर तव तो ऐके लोक काय बोलतात ते तो ऐकत असतो. मग तो म्हणे त्या लोकांना म्हणतो जे त्याची कीव करतात, दया करतात, राणीचा पूत म्हणतात त्याला, अशा बोलणाऱ्या व्यक्तींना तो माळेकार म्हणतो, येणे जिये पापे केली आहाती तिये मी जाणतो आहे की. याने काय पाप केलेली आहेत ते मला विचारा तुम्ही, हे सगळं मी जाणतो, मी माझ्या डोळ्याने ते सगळं बघितलेलं आहे. यांचे लांब खांडते महुरी एवढे करावे. आता ही जी शिक्षा आहे ही शिक्षा पण याच्यासाठी कमीच आहे, कारण यांनी सगळ्यांना मारलेलं आहे, सगळ्यांना लुबाडलेले, कोणाविषयी दया मया याची अजिबात यांनी दाखवलेली नाही. तर याच्या शिक्षेमध्ये देखील याला अजिबात दया माया दाखवायचं काही कारण नाही. माझ्या दृष्टीने ही शिक्षा पण त्याची कमी आहे. याला कुठली शिक्षा केली पाहिजे असं माळेकार म्हणतो की याचे लांब खांडते महुरी एवढे करावे. म्हणजे याचं जे शरीर आहे या शरीराचे तुकडे तुकडे केले पाहिजे. महुरी एवढे म्हणजे महुरी केवढी असते, बारीक एकदम, तर बारीक बारीक तुकडे केले पाहिजे. तथा लहान खांडते महुरी एवढे करावे. आणि जे छोटे छोटे तुकडे केले त्याचे परत अजून तुकडे तुकडे केले पाहिजे. अशा प्रकारचा रोष त्या माळेकाराच्या मनामध्ये आहे, आणि म्हणून त्याचा रोष या शिक्षेतनं व्यक्त होतं की अशा प्रकारची शिक्षा त्याला झाली पाहिजे. याचा खांडी गाव पुजावा म्हणजे याचा अंतिम संस्कार करायचा नाही. अंत्यसंस्कार म्हणजे काय की एका जमिनीमध्ये त्याचं देह दफन केलं जातं किंवा अग्निदाह त्याला दिला जातो, तसं करायचं नाही. त्याचा आत्मा मेल्यानंतर देखील त्याचा आत्मा शांत राहायला पाहिजे. म्हणून गावाच्या चारी बाजूला 10 दिशेला 8 दिशेला त्याचे देहाचे तुकडे ते फेकून द्यायचे, इकडे तिकडे इकडे चौफेर सगळीकडे. याचा अंत्यविधी देखील करायचा नाही, इतका रोष त्या माळेकराच्या मनामध्ये आहे. अशा पद्धतीने या माळेकराच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की माळेकराने चोराविषयी असा तो रोष व्यक्त केलाय, बाकीच्यांनी तो केला नाही. कारण की माळेकारासारखं त्या लोकांनी त्या चोराची कृतकर्मे बघितलेली नाही आहेत, वाईट कार्य बघितलेली नाही आहेत, ते माळेकारांनी बघितलेली आहेत. अशा पद्धतीने हा दृष्टांत या ठिकाणी आपण श्रवण केलेला आहे. आणि या दृष्टांताचा सिद्धांत येतो की तैसे परमेश्वर मनुष्य वेशाची बुंती घालून संसारामध्ये अवतरले असती. जसा तो कांबळ्याची बुंती घालून येतो माळेकार, माळेकार स्थानी परमेश्वर आहेत, परमेश्वर माळ्यावर आहेत, म्हणजे सगळीकडे त्यांचं लक्ष आहे, कोण काय करतंय कोण काय करतंय. आम्ही म्हटलं का तुम्ही स्मरण करता का, हो मनातल्या मनात माझं चालू असतं. हे आम्हाला उत्तर देण्यासाठी चांगलं आहे की इतरांना उत्तर देण्यासाठी चांगलं आहे, पण हे उत्तर देवाला असू शकतं का, देवाला असू शकत नाही. देवाला माहिती आहे की आपण किती मनात स्मरण करतो किती नाही करत, हे देवाला माहिती. माणसांना आपण फसवू शकतो
पण देवाला फसवू शकत नाही. म्हणून परमेश्वर सगळ्यांची कृतकर्मे जाणतात. माळ्यावर उभे आहेत म्हणजे परमेश्वर सगळ्यांच्या मनातलं मानसिक वाचिक प्रत्यक्ष क्रिया सगळं जाणतात. आणि ते कांबळ्याची बुंती घालून म्हणजे मनुष्य वेशाची बुंती घालून परमेश्वर आलेले आहेत. परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला आम्हाला दिसत नाही. मूर्ती दिसते, माया मूर्ती त्याला आपण म्हणतो. देह दिसतं, ते देह म्हणजे परमेश्वर नाही, तर देहामध्ये जे स्वरूप आहे ते परमेश्वर आहे. आणि मनुष्य वेशाची बुंती घालून परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार घेत असतात. ते जीवाची कृतकर्मे जाणत असते. प्रत्येक जीवाची ते कृतकर्मे हे जाणतात. म्हणून अनुकंपा उपजो नेदावी, आणि म्हणून त्या विषयीचा जो निर्णय आहे ते परमेश्वर घेतील. कोणाला काय द्यायचं नाही द्यायचं ते परमेश्वर बघून घेतील. तरी काही आपुल्याची ही उपजो नेदावी. मग जो चांगला व्यक्ती आहे, जो एथीचा आहे, धर्माचा आहे आणि चांगला व्यक्ती आहे, त्याच्याविषयी पण कण उत्पन्न होऊ द्यायची नाही का? न सांगतात ना तयाची होवावी. म्हणजे चांगल्या प्रामाणिक व्यक्तीबद्दल तुम्ही तुमच्या मनामध्ये कीव निर्माण झाली तरी हरकत नाही. कारण की तो चांगला व्यक्ती जो आहे तो कार्य कसे करणार आहे? चांगलाच करणार आहे. एखाद्या भांडखोर व्यक्तीविषयी आपण चिंतन केलं आणि तो व्यक्ती आजारात न उठला तर तो काय करेल? तो भांडणच करत राहणार आहे. म्हणजे त्याला भांडण्यासाठी आपण तयार केलं, आजारात न उठवलं, अर्थात आपण त्याला आजारातच ठेवायचा अशातला भाग नाही आहे. परंतु विषय लक्षात घ्या की एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर का आपण काहीतरी त्याला आपण त्याच्याविषयी शुभचिंतन केलं तर तो व्यक्ती जो आहे तो वाईट कार्य करणारच नाही, तो चांगलंच कार्य करणार आहे. असं सांगितलं जातं की एखादा स्मरण करणारा व्यक्ती आहे, त्याला जर का आजारी पडलं त्याच्याविषयी शुभचिंतन केलं, तो जेव्हा आजारात न उठेल तर तो काय करेल? स्मरणच चालू ठेवेल. म्हणजे तो आजारात उठण्याचा आपल्याला लाभ आहे. पण एखादा वाईट कर्म करणारा व्यक्ती, जसं वसोच्या बाबतीमध्ये होतं की त्याला जर का मुक्त केलं तर तो काय करेल? लोकांचं नुकसानच तो करणार आहे. परत पुढे त्याचा भाग आलेला नाही दृष्टांतामध्ये, पुढे त्यांनी आयुष्यामध्ये परत काय केलं. परंतु अशा पद्धतीने एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं, म्हणजे तो आजारी पडला, मरायला टेकला आणि त्यांनी सांगितलं की माझ्याविषयी सगळ्यांनी स्मरण करा बरं का, मी आजारात न उठलो की मी दीक्षा घेणार. आता सगळ्यांना बरं वाटलं आम्हाला, आम्ही त्याच्याविषयी स्मरण केलं बरं का. आता तो आमच्या स्मरणामुळे चांगलं झालं की तो त्याचा चांगला झाला देव जाणे, परंतु तो मात्र चांगला झाला. आता चांगलं झाल्यानंतर आम्ही म्हटलं आता दीक्षा घेतील, आज घेतील, उद्या घेतील, मरेपर्यंत त्यांनी दीक्षाच घेतली नाही. आता सांगा बरं, असं असतं का? म्हणजे जो शब्द दिला तो पाळायचा असतो, परंतु आपल्याला मग आपण स्मरण कुणाविषयी करावं? जो शब्दाचा पक्का आहे, जो स्मरणनिष्ठ आहे. मग आता आपण पण करार करताना कसा करायचा? आजारात नीट झाल्यानंतर कशाला दीक्षा घ्यायची? आजारातच दीक्षा घ्यायची, मग तिथेच दीक्षा देऊन टाकायची. अर्थातच आपल्याला जर का तसं करायचं असेल तरच आपण पण शब्द द्यावा. आणि आपण पण एखाद्याविषयी काही कार्य करणार आहोत चांगलं, तर तो व्यक्ती सुद्धा तेवढा खात्रीशीर असला पाहिजे की त्याला आपण पैशाची मदत केली तर त्यांनी त्या पैशाचा वाईट उपयोग करता कामा नये. त्यांना जे पैसे मागायला येतात उसने, त्यांच्याविषयी दया येते की नाही आपल्याला? लगेच आपण काढून देतो पैसे त्यांना, ते जाऊन त्या पैशाचं वाईट काहीतरी काम करून येतात, मद्यमांस खाऊन येतात. अशा व्यक्तीला पैसे द्या, उसने पैसे म्हणा की कसे, की तो जाऊन पंगत करणार आहे, अन्नदान करणार आहे, काहीतरी चांगलं कार्य करणार आहे. अशा व्यक्तीला तुम्ही जर का काही मदत करताय तो भाग वेगळा, चांगली गोष्ट आहे ती. आणि म्हणून अनुकंपा उपजो नेदावी कुणासाठी? जो वाईट कृत्य करणारा व्यक्ती आहे त्याच्याविषयी कीव अजिबात निर्माण होता कामा नये आणि त्याचं वाईटही चिंतन करायचं नाही. पण जो व्यक्ती चांगलं कार्य करणारा धार्मिक आहे, त्याची कीव आपल्याला उत्पन्न झाली तर काहीच त्याच्यामध्ये अडचण नाही. आणि सोबतच त्याच्याविषयी जर का आपण शुभचिंतन केलं त्या व्यक्तीविषयी तर तेही उत्तमच आहे. असा आजच्या या दृष्टांत माळेकराचा जो 13 क्रमांकाचा दृष्टांत आपण या ठिकाणी श्रवण केला, आणि सोबतच या लीळेच्या संबंधित उत्तरार्ध, या दृष्टांताच्या संबंधित उत्तरार्ध 177 क्रमांकाची लीळा जी आहे ती या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे.
दंडवत हो